महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आष्टा ते इस्लामपूर जाणाऱ्या रस्त्यावरील गोटखिंडी फाटा परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चोरट्यांकडून 1,50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी असा 2,50,000चा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडून चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयित परमेश्वर गंगाराम काळेबाग आणि बाजीराव रामा नरळे यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास सराईत गुन्हेगार दागिने विक्री करण्यासाठी आष्टा ते इस्लामपूर रस्त्यावरील गोटखिंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने दोघेजण दुचाकीवरून घटनास्थळी आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले. त्याबाबत संशयितांना नीट उत्तरे देता आली नाहीत. पोलीस चौकशीत त्यांनी सदर दागिने येलूर, रेठरे, हरणाक्ष आणि शिरगाव येथील रस्त्यावर थांबलेल्या महिलांच्या गळ्यातून हिसकावून घेतल्याची कबुली दिली. पोलीस तपासात दोघा चोरट्यांवर आष्टा, इस्लामपूर आणि कुरळप या पोलीस ठाण्यात जबरी चोरी तसेच गंठण चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील चोरीचे दागिने आणि दुचाकी हस्तगत केल्या असून तपास आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आष्टा.